वेळ पडल्यास गोळी झेलायला तयार मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंचं भावनिक आवाहन। एका दिवसाच्या परवानगीवर आक्षेप, कायदा सुव्यवस्थेचं पालन करण्याचं हमीपत्र सादर। आरक्षणाचा निर्णय घेताना ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून भूमिका स्पष्ट। जरांगेंच्या खांद्यावर बंदूक ठेवणाऱ्यांचा फायदा होणार नाही, मुख्यमंत्र्यांनी ठणकावलं। आझाद मैदानात जरांगेंच्या आंदोलनासाठी जय्यत तयारी, तर नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये आंदोलकांसाठी जेवणाची सोय। मराठा आंदोलनासाठी राज्यभरातील कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं, आरपारची लढाई लढण्याचा कार्यकर्त्यांचा निर्धार। आझाद मैदानाला येणार छावणीचं स्वरूप। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ओबीसी संघटना आक्रमक। शनिवारपासून नागपूरच्या संविधान चौकात राष्ट्रीय ओबीसी महासंघ साखळी उपोषण करणार, गरज पडल्यास मुंबईकडे कूच करणार। कोल्हापूर वगळता शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाचा आदेश पारित। पहिल्या टप्प्यासाठी वर्धा ते सांगलीपर्यंत भूसंपादन। कोल्हापुरातील तीव्र विरोधानंतर पुन्हा चर्चेच्या फेऱ्यात झडणार। कुख्यात गुंड अरुण गवळीला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर। 17 वर्षांच्या जेलवारीनंतर वयाचा विचार करत कोर्टाचा निर्णय। नांदेडसह बीड, लातूरमध्ये पुन्हा पावसाचा धुमाकूळ। नायगावमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, 20 ते 25 जणांचं रेस्क्यू ऑपरेशन। विरारमधील इमारत दुर्घटनेत 17 जणांचा मृत्यू, तर 9 जण गंभीर जखमी। बिल्डरला अटक करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल। मृतांच्या नातेवाईकांना सरकारकडून 5 लाखांची मदत। एकनाथ शिंदेंकडून राज ठाकरेंच्या गणपतीचं दर्शन, काही नवीन लोक पाहायला मिळाले, चांगलं वाटलं। शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला। लालबागच्या राजाची तिजोरी मालामाल, पहिल्याच दिवशी 46 लाखांचं दान। भाविकांच्या दानाचा ओघ वाढताच। राज्यात घरोघरी 1.5 दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन, वाजत गाजत लाडक्या बाप्पाला निरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।